Hello students, good morning to all. I am Professor Rashmi Hirlekar and you are learning with me the subject financial accounting. As I told you earlier, I am teaching you two practical subjects. One is quantitative method 1 and another is financial accounting 1. Outcome of this lecture. In this lecture, I am going to introduce you the syllabus of financial accounting. We will see what is the syllabus of it and what is the marking system of an examination and paper pattern of financial accounting. In module 1, we will learn introduction to accounting, meaning, scope, objective, need, importance and limitations of accounting. Basic accounting terminology, branches of accounting, accounting concept, conventions and principles, double entry system, classification of accounts, rules of debit and credit, writing of journal entries and ledger, subdivision of journal and trial balance. युनिट 1 मध्ये आपण अकाउंटिंगची ओळख करून घेणार आहोत. खरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटिंगची ओळख तुम्हाला 11वीतच झालेली आहे. 11वीत तुम्ही अकाउंटिंग म्हणजे काय, म्हणजे बुक कीपिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय, हे सगळं शिकलेले असाल. पण 11वीत नवीनच विषय असल्यामुळे अगदी खूप डीप मध्ये जाऊन शिकलेले नसणार नक्कीच. तर या ठिकाणी 11वीचा सिलेबस पुन्हा आहे, पण मिनिंग अकाउंटिंगचा काय आहे, स्कोप किती आहे याला, ऑब्जेक्टिव्ह कोणते, नीड काय आहे, काय महत्व आहे, लिमिटेशन्स कोणते आहेत. नंतर बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी ह्या सुद्धा तुम्ही शिकलेल्या आहात, तुम्हाला माहित आहे, पण तरी सुद्धा थिअरी पॉइंट ऑफ व्ह्यू या महत्वाच्या आहेत. आणि मुळात हा जो युनिट आहे तो तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत 11वीतल्या त्या क्लिअर करण्यासाठी म्हणून इथे दिलेल्या आहेत. अकाउंटिंगच्या ब्रांचेस कोणत्या आहेत, अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन, प्रिन्सिपल्स हे तर तुम्ही 11वीत आहे, पण त्याचा अभ्यास मात्र केला जात नाही कारण ते परीक्षेला नसतं म्हणून. असं तर या कन्सेप्ट क्लिअर करणं हाच या मागचा उद्देश आहे. डबल एंट्री सिस्टम शिकलेले आहात, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, रूल्स ऑफ डेबिट क्रेडिट, जर्नल एंट्री कशा लिहितो आपण, लेजर एंट्री कशा लिहितो, सब डिव्हिजन ऑफ जर्नल म्हणजे सबसिडायरी बुक शिकलेले आहात तुम्ही, परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, कॅश बुक आणि ट्रायल बॅलन्स कशी करायची हे शिकणार आहोत. या एका युनिटसाठी 12 लेक्चर्स दिलेले आहेत. Module 2. Here we are going to learn classification of income, expenses, accounting standards. Classification of income, expenditure and receipt on the basis of capital and revenue. Source documents required for practical accounting. Introduction to bank reconciliation statement, errors and their rectification. Accounting standard 1, 2, 6, 9, 10 and 8. Understand the fair value concept. Overview of Indian accounting standard, namely International Financial Reporting Standard IFRS. विद्यार्थी मित्रांनो, युनिट 2 मध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ इन्कम, एक्सपेन्सेस आणि अकाउंटिंग स्टँडर्ड याचा अभ्यास करणार आहोत. अर्थात हे सुद्धा तुम्हाला 11वीत झालेलं आहे, पण मला नक्की माहितीये की 11वीत झालेला असताना सुद्धा हा थिअरी पार्ट म्हणून बऱ्याचदा तिथे दुर्लक्ष केलं जातं. तर इन्कम आणि एक्सपेंडिचर जे आहे किंवा रिसिप्ट जे आहेत तर त्याचं क्लासिफिकेशन कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल इन्कम, रेव्हेन्यू इन्कम आणि डेफर्ड रेव्हेन्यू हा तिसरा प्रकार आहे. त्याच्यानंतर सोर्स ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर प्रॅक्टिकल अकाउंटिंग. लक्षात घ्या, अकाउंटिंगची कोणतीही एंट्री डॉक्युमेंट शिवाय लिहिता येत नाही. म्हणजे तुमच्याकडे बिल नाही तर तुम्ही बिलाशिवाय कोणतीही एंट्री व्हॅलिड नसते. ज्या वेळेला ऑडिटर ऑडिट करतो तो पहिल्यांदा वाउचिंग करतो, म्हणजे तुमच्या प्रत्येक एंट्रीला तो प्रूफ विचारतो. तर सोर्स ऑफ डॉक्युमेंट काय असतील त्याचा इथे अभ्यास करणार आहोत. हे सुद्धा तुम्हाला 11वीत झालेलं आहे. तसंच बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट सुद्धा 11वीत झालेलं आहे, पण बऱ्याच 1-2-4 विद्यार्थी सोडले तर बऱ्याच जणांना ते येत नाही असं माझा तरी अनुभव आहे.
तर आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इथे शिकणार आहोत. एरर्स आणि रेक्टिफिकेशन सुद्धा 11वीत झालेलं होतं. तेच पुन्हा आपण, मी जसं मगाशी म्हटलं की या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. याच्यात नवीन काय आहे तर अकाउंटिंग स्टँडर्ड 1, 2, 6, 8, 9, 10 हे जे स्टँडर्ड हे कोणाशी रिलेटेड आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. फेअर व्हॅल्यू कन्सेप्ट ही काय आहे आणि तसंच ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड अँड इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड. लक्षात घ्या, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड कशा प्रकारचं आहे आणि इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड जगामध्ये अकाउंटिंग कशा प्रकारे म्हणजे मुळात कसं असतं की प्रत्येक देशाची अकाउंटिंग लिहिण्याच्या पद्धती ह्या थोड्याफार काही फरक आहेत. तर एकाच पद्धतीने जागतिक ज्या कंपन्या आहेत म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्यांचे अकाउंटिंग एकाच पद्धतीने लिहिले जावे, कारण मल्टीनॅशनल कंपन्यांचे बिझनेस अनेक देशांमध्ये असतात, त्याचे इन्व्हेस्टर्स सुद्धा अनेक देशांमध्ये असतात. तर त्यामुळे त्या कंपनीला झालेला प्रॉफिट किंवा लॉस याचा अर्थ लावणं कठीण जातं आणि यासाठी इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड हे आता अस्तित्वात आलेलं आहे. तर याची एक थोडीशी तोंड ओळख आपण इथे करणार आहोत, कारण हा जो IFRS आहे तो पुन्हा तुम्हाला टीवायला गेल्यानंतर पूर्ण एक सब्जेक्ट आहे अभ्यासासाठी. मॉड्यूल नंबर 3, स्टॉक व्हॅल्युएशन अँड हायर परचेस. स्टॉक व्हॅल्युएशन, FIFO and weighted average method only, higher purchase transaction, calculation of interest, accounting as per asset purchase method only, exclude reposition. मॉडेल 3 जो आहे त्या मॉडेल 3 मध्ये आपण स्टॉक व्हॅल्युएशन आणि हायर परचेस हे शिकणार आहोत. स्टॉक व्हॅल्युएशन वर एक तुम्हाला प्रश्न येतो 15 मार्काचा आणि तसाच हायर परचेस वर सुद्धा एक प्रश्न असतो. या मॉड्यूलसाठी आपल्याला 20 लेक्चर्स आहेत. स्टॉक व्हॅल्युएशन अतिशय सोपं आहे, पण ज्यांना अंकगणिती क्रिया चांगल्या प्रकारे म्हणजे बेरीज वजाबाकी चांगली करता येते आणि त्याचं टेक्निक जमतं त्यांच्यासाठी ते आहे. स्टॉक व्हॅल्युएशनचे खरं म्हणजे फिफो मेथड, लिफो मेथड आणि वेटेड ॲव्हरेज, सिंपल ॲव्हरेज असे 4 मेथड आहेत. पण इथे आपण फक्त 2च शिकणार आहोत, फिफो आणि वेटेड ॲव्हरेज. जी मुलं उदाहरणार्थ म्हणजे सांगायचं झालं तर मुणग्याच्या कॉलेजमधनं आलेली आहेत त्यांना नक्कीच फिफो मेथड म्हणजे काय आणि वेटेड ॲव्हरेज म्हणजे काय हे त्यांना झालेलं असणार आहे. कारण जी वोकेशनल मध्ये शिकलेली आहेत त्यांचा हा भाग 11वीत झालेला असतो. हायर परचेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आहे तर ते आपण इथे शिकणार आहोत आणि त्याचं अकाउंटिंग कशा प्रकारे लिहिलं जातं हा पूर्णतः नवीन असलेला विषय आहे जो तुम्हाला अगोदर 11वी-12वीत झालेला नाही आणि याच्यावर एक प्रश्न 15 मार्काचा येतोच, कधी कधी 2 प्रश्न सुद्धा येतात, ऑर साठी असतात. पण स्टॉक व्हॅल्युएशन तुम्ही करून ठेवलात कारण तो सोपा आहे, त्याचं एकदा टेक्निक कळलं की तुम्ही तो पटापट सोडवू शकता. मॉड्यूल नंबर 4, फायनल अकाउंट. फायनल अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, ऍडजस्टमेंट एंट्रीज. हा जो मॉड्यूल नंबर 4 आहे हा 4 तुम्हाला 11वीला 12वीला फायनल अकाउंट हा विषय झालेला आहे. म्हणजे 11वीचा शेवटचा धडा आणि 12वीचा पहिला दुसरा धडा तिथे फायनल अकाउंट आहे. तेच फायनल अकाउंट आहे तुम्हाला, पण ह्या फायनल अकाउंट मध्ये ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे तुम्हाला 11वी-12वीला पण होतं, सेम आहे. फरक फक्त एक आहे की या फायनल अकाउंटला दुसरा फायनल अकाउंटचा एक प्रॉब्लेम येतो आणि तिथे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट म्हणून एक असतं. म्हणजे फॅक्टरीमध्ये ज्या कंपन्यांचं प्रोडक्शन होतं तर त्या फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्सेस तिथे रेकॉर्ड केले जातात आणि ऍडजस्टमेंट एंट्र्या ज्या आहेत त्या तुम्हाला 11वी-12वीलाच झालेल्या आहेत, त्या सगळ्या डिटेलमध्ये आहेत आणि त्याचं तुम्हाला इथे त्याच्यावर इथे प्रश्न येतो. आतापर्यंत आपण जे मॉड्यूल बघितले 4 मॉड्यूल बघितले तर 4 मॉड्यूल मध्ये तुम्हाला स्टॉक व्हॅल्युएशन वर एक प्रॅक्टिकल क्वेश्चन येतो, हायर परचेस वर येतो, फायनल अकाउंटला येतो, तसंच कॅश बुक लिहा किंवा सबसिडायरी बुक लिहा किंवा तुम्हाला जर्नल एंट्रीज दिलेल्या असतात आणि त्या जर्नल एंट्रीचं लेजर पोस्टिंग करा, ट्रायल बॅलन्स तयार करा. ट्रायल बॅलन्सही करायला येते पण ती तुम्हाला एक 5 किंवा 7 मार्कासाठी ट्रायल बॅलन्स असते.
आणि ज्या वेळेला तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेली असते त्याच वेळेला तुम्हाला एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर की रेव्हेन्यू आहे याच्यावर सुद्धा एक 5 किंवा 7 मार्काचा प्रश्न येतो. अशा प्रकारे टोटल जे लेक्चर्स आहेत ते 60 लेक्चर्स आहेत. इथे क्वेश्चन पेपर पॅटर्न आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, आपण 75-25 चं पॅटर्न म्हणजे 25-75 पॅटर्न शिकतो. म्हणजे काय, तर 25 मार्काची एक परीक्षा आणि 75 मार्काची एक. अर्थात ती 25 मार्काची म्हणजे 25 मार्काची नसते, तर त्यातली एक जी परीक्षा असते ती 20 मार्काची परीक्षा असते. यापूर्वी म्हणजे कोविडचा आता जो काही हे चालू आहे त्याच्या अगोदरच्या काळात ही 20 मार्काची एक युनिट टेस्ट व्हायची आणि त्या युनिट टेस्टमध्ये 5 मार्क्स गाळलेल्या जागा किंवा ट्रू ऑर फॉल्स किंवा मॅच द पेअर्स, अर्थात तुम्हाला 10 दिलेले असतात आणि 10 सोडवायचे असतात आणि त्याच्यासाठी 5 मार्क्स. 5 मार्क्स तुम्हाला आन्सर इन वन सेंटेन्स किंवा कन्सेप्ट, एखादी कन्सेप्ट तुम्ही हे करा, स्पष्ट करा, तर यासाठी 5 मार्क्स असतात. आणि 10 मार्काचा प्रश्न एकतर एक मोठा प्रश्न असतो किंवा शॉर्ट आन्सर इन शॉर्ट चे 5-5 मार्काचे 2 प्रश्न असतात. अशा प्रकारे 20 मार्काची युनिट टेस्ट पूर्वी व्हायची. आता सुद्धा तशीच होईल, फक्त हे कोविडच्या या ह्याच्यानुसार कदाचित ऑनलाईन होईल, कदाचित ऍक्च्युअल होईल, ह्याची नक्की आपल्याला काहीच क्लिअरिटी नाहीये. हे 20 मार्क्स झाल्यानंतर उरलेले जे 5 मार्क्स आहेत ते 5 मार्क्स आम्ही जे तुम्हाला आत्ता व्हिडिओ टाकतो, तर त्यापैकी किती जण ते व्हिडिओ तुम्ही ऍक्च्युअल बघता, किती जण आन्सर देता त्याला. आन्सर दिल्यानंतर आता सिलेबस म्हणजे कालच्या लेक्चरला मी तुम्हाला सिलेबसच एक्सप्लेन केला होता, आज दुसऱ्या सब्जेक्टचा सिलेबस एक्सप्लेन करते, त्यामुळे प्रश्न नाही आहेत माझ्या गुगल फॉर्म मध्ये. पण नंतर उद्यापासून जे लेक्चर सुरू होईल त्या उद्याच्या लेक्चरला जे काही शिकवलं जाईल त्याच्यावर 5 मार्काचा एक प्रश्न, 5 मार्काचे म्हणजे 1-1 मार्काचे, 2-2 मार्काचा एक, असे 10 मार्काचे प्रश्न तुम्हाला दिले जातात. तर ते तुम्ही किती सोडवता, रेग्युलरली अटेंड करणं, रेग्युलरली सोडवणं, याचं सगळ्याचं निरीक्षण केलं जाईल. आणि आणि नुसतंच एवढंच नाही, ज्या वेळेला कॉलेज सुरू होईल त्यावेळेला कॉलेजमधलं तुमचं बिहेवियर कसं आहे, तुमची वागणूक कशी आहे, त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट होता, अभ्यास किती आवडीने करता, लेक्चर किती अटेंड करता, या सगळ्याचा विचार करून हे 5 मार्क्स दिले जातात. उरलेला 75 मार्काचा जो प्रश्न आहे, प्रश्नपत्रिका असते, ती तुम्हाला सेमिस्टर एक्झामिनेशन म्हणून होते. आता ह्या 75 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 प्रश्न विचारलेले असतात. हा पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला 2.5 तासाचा कालावधी असतो. या ह्याच्यात 5ही प्रश्न कंपल्सरी आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 15 मार्क्स म्हणजे 15 into 5 75. तर प्रत्येक प्रश्न कंपल्सरी आहे, पण तुम्हाला इंटरनल ऑप्शन असतो. प्रॅक्टिकल क्वेश्चन्स असतील तर 15 मार्काचा एक असेल किंवा 2 प्रश्न 7-8 किंवा 10 मार्काचा एक की 5 मार्काचा एक. जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ओळखा आणि त्याचं रिझन द्या, असे प्रश्न येतात. त्यावेळेला तुम्हाला 7 मार्काचा किंवा 5 मार्काचा प्रश्न येतो. आता इथे आपण पाहतो पेपर पॅटर्न कसा आहे. तर क्वेश्चन, जसं मी मगाशी म्हटलं की 75 मार्काचा जो पेपर आहे तो 5 प्रश्नांमध्ये डिवाइड आहे. 5ही प्रश्न कंपल्सरी आहेत, पण तुम्हाला इंटरनल ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 1, त्याच्यात ए आणि बी हे दोन्ही प्रश्न कंपल्सरी सोडवायचे आहेत. ए मध्ये तुम्हाला 10 प्रश्न विचारलेले असतात, पण तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे आहेत. पण एक लक्षात ठेवा, 10 प्रश्न विचारलेले आहेत, तुम्ही 10च्या 10 सोडवण्याचा प्रयत्न करा. फक्त 8 सोडवायचे आणि बसून राहायचं हे करायचं नाही. तसंच बी मध्ये तुम्हाला 10 प्रश्न विचारलेले असतात आणि तुम्ही 7 प्रश्न सोडवणं अपेक्षित असतं. म्हणजे तुम्ही 10 प्रश्न 10च्या 10 बरोबर असले तरी 7 मार्क्स देणार आणि 7 सोडवलेले असतील आणि ते बरोबर असतील तरी 7 मार्क्स देणार. पण मग 10 का सोडवायचे, तर त्याच्या मागचं कारण असं की तुम्ही फक्त 7च सोडवलात आणि त्याच्यातलं एखादं चुकलं तर तुमचा मार्क्स जातो. तुम्हाला येत असतील तर 10च्या 10 प्रश्न सोडवणं इथे अपेक्षित आहे. हे जे प्रश्न आहेत तर ते
मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे गाळलेल्या जागा असतात आणि त्याला तुम्हाला पर्याय दिलेले असतात. ट्रू ऑर फॉल्स, मॅच द पेअर, जोड्या जुळवा, फिलिंग द ब्लँक्स. आता फिलिंग द ब्लँक्स ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्याला ऑप्शन नसतात. क्वेश्चन नंबर 2. हा क्वेश्चन नंबर 2 अर्थात फायनान्शियल अकाउंटिंग हा प्रॅक्टिकल क्वेश्चन असल्यामुळे फुल लेंथ प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे आणि त्याला ऑर सुद्धा दुसरा फुल लेंथ प्रॅक्टिकल क्वेश्चन. लक्षात घ्या, 15 मार्काचा प्रश्न असतो क्वेश्चन नंबर 2A आणि त्याला ऑर क्वेश्चन नंबर 2B. त्या दोघांपैकी एक तर तुम्ही A सोडवा किंवा B सोडवा. तसंच क्वेश्चन नंबर 3 ला क्वेश्चन नंबर 4 या दोघांनाही एक 15 मार्काचा प्रश्न त्याला ऑर दुसरा किंवा कधीतरी 5, 10 आणि त्याला ऑर 15 मार्काचा असं किंवा 7, 8 आणि त्याला ऑर 15 मार्काचा असे प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये हे बायफर्केशन असतं. प्रश्न क्रमांक 5 जो आहे त्याला सुद्धा इंटरनल ऑप्शन आहेत. त्यातला पहिला जो प्रश्न आहे त्या पहिला म्हणजे प्रश्न क्रमांक 5 ए आणि बी, त्या ए आणि बी मध्ये पहिला 8 मार्काचा नंतर 7 मार्काचा थिअरी क्वेश्चन असतो आणि त्याला ऑर शॉर्ट नोट्स, राईट शॉर्ट नोट्स म्हणजे 5 शॉर्ट नोट्स दिलेले असतात. त्या शॉर्ट नोट्स पैकी तुम्हाला 3 सोडवायच्या असतात. तर हा जर शॉर्ट नोट्स सोडवला तर 5 मार्काची एक शॉर्ट नोट्स, 5 त्रिक 15 आणि वरचा प्रश्न तर 7, 8चा असतो. तुम्ही एकतर आयदर ए बी सोडवा किंवा सी डी सोडवा. अशा प्रकारे पूर्ण 75 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन या पेपरमध्ये केलेलं असतं. Thank you for today's session. We will meet tomorrow. Bye.